आज आपण मूग डाळीची भजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे बघा मूग डाळ ना भिजत घालून ठेवली होती। 2 तास तरी आपण ही डाळ ना भिजत टाकून ठेवायची, म्हणजे चांगली भिजली जाते। हे बघा अशा पद्धतीने ही अशी तुटली पाहिजे। हे बघा पटकन अशी। आता ही भजी बनवण्यासाठी, मूग डाळीची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आता मूग डाळीची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी हे 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर, लसूण, आल्याचे 2-3 तुकडे घेतले आहेत, 2 तुकडे घेतले आहेत, मीठ, धने आणि मी इथे जिरं घेतलंय, 1 चमचा घेतलाय, हळद आणि हे तांदळाचं पीठ। आता हे आपण सर्व ना मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण घालायचं आहे आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, धना आणि जिरं, हळद आपण थोडीशीच घालायची आहे, नाही घातली तरी चालेल। आता याच्यामध्ये ना पाणी घालायचं नाही आहे, हे सुकंच आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता हे आपलं ना मिक्सरला लावून झालं आहे बघा, जाडसरच लावायचं आहे आपण, हे बघा अशा पद्धतीने। आता ही डाळ आहे ना ही पण आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे, पण त्याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे, पाणी सगळं आपण गाळून घ्यायचं आहे। डाळ आपली ना मिक्सरला लावून झाली आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, थोडीशी जाडसरच लावायची, एकदम पातळ नाही करायचं। आता आपण याच्यामध्ये ना हे थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे आपली भजी कशी खुसखुशीत होते। आणि चवीप्रमाणे मीठ, आणि हे मी जे मिक्सरला लावून घेतलं आहे ना ते घालायचं, धना जिरं वगैरे सगळं, कोथिंबीरचं। आणि आता हे ना मिक्स करून घ्यायचं। आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालणार नाही आहोत। हे ना आपण चांगलं असं फेटून घ्यायचं, 5-10 मिनटं तरी असं फेटून घ्यायचं आहे, तर एकदम आपली एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही भजी होते। आणि काय होतं, घशाला आपल्या हे अडकत नाही, नाही काय होतं कधी कधी एकदम सुकी अशी झाल्यावर घशाला अडकते, खायला पण मजा येत नाही। त्यामुळे आपण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। भजी तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे, आणि तेल ना आपण एकदम कडकडीत करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं नंतर तेल ना थंड होतं। तर बघा आता मी याच्यामध्ये भजी सोडणार आहे। बघा आता आपली ना भजी ना भाजून झाली आहे। आता आपण ना काढून घेऊया, खूप छान अशी झाली आहे बघा। एका आपण डिश मध्ये ही ना काढून घ्यायची, अशीच आपण ना बाकीच्या पण भजी तळून घ्यायची आहे।
मूग भजी म्हटल्यावरती त्याच्यावरती आपल्याला मिरच्या असायलाच पाहिजे.